मंडळी नमस्कार, मी सचिन पुन्हा एकदा घेऊन आलो आहे स्टार्टअप कट्टाचा हा नवीन वेबिसोड. मंडळी, भारतात फार्मा इंडस्ट्री सेक्टरकडे आज सनराईज इंडस्ट्री म्हणून बघितलं जात आहे आणि त्याचं कारणही तसंच आहे. आज जगातील सर्वाधिक जेनरिक औषधे जर कुठे मॅन्युफॅक्चर होत असतील तर ते म्हणजे आपल्या देशात. जेनरिक मेडिसिनसाठी भारत आज ग्लोबल मॅन्युफॅक्चरिंग हब बनत असताना दिसतोय. जेनरिक मेडिसिन्स एक्सपोर्टची क्षमता आपल्या देशाकडे प्रचंड आहे, ज्यामध्ये आपण आज अमेरिका आणि युरोपियन देशांना सर्वाधिक जेनरिक मेडिसिन्स सप्लाय करत आहोत. सर्वसाधारणपणे जेनरिक मेडिसिन्स हे ब्रँड मेडिसिन्सपेक्षा 30 ते 70% पर्यंत स्वस्त असतात आणि हीच गोष्ट बऱ्याच पेशंटसाठी संजीवनी बनत आहे. पण याच जेनरिक मेडिसिन्सचा वापर आपण किती करतोय हा एक वेगळाच विषय आहे. आज जेनरिक मेडिसिन्सच्या वापराबाबत जनजागृती करण्यापासून सुरू झालेली आणि सध्या तब्बल 6 राज्यात 1100पेक्षा जास्त फार्मा फ्रँचायझी स्टोअर्स असणाऱ्या जेनरिक आर्ट मेडिसिन्सच्या भन्नाट जोडीला आपण स्टार्टअप कट्ट्यावर बोलवलं आहे. 2015 सालापासून सुरू केलेला प्रवास आणि त्या अगोदर 5 वर्षे केलेला अभ्यास, 1100पेक्षा जास्त शाखा आणि 60 लाखांपेक्षा जास्त समाधानी ग्राहक, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष 10,000पेक्षा जास्त लोकांना रोजगार संधी आणि पुढच्या 10 वर्षात 25,000 स्टोअर्स सुरू करण्याचे उद्दिष्ट असलेल्या या जय आणि वीरूच्या जोडीबरोबर आज आपण गप्पा मारणार आहोत. चला तर सुरू करूया स्टार्टअप कट्टाचा हा 11वा भाग. तर मंडळी, आज आपल्यासोबत आहेत जेनरिक मधले जय आणि वीरू. तर जेनरिक बद्दल आपल्याला बरंच काही जाणून घ्यायचं आहे, जेनरिक आर्ट बद्दल पण बरंच काही जाणून घ्यायचं आहे. बट सर्वप्रथम मी आपल्या या स्टार्टअप कट्ट्यावर या जेनरिक मधल्या जय आणि वीरू या दोघांचंही पहिल्यांदा मी स्वागत करतोय. सलीमजी नमस्ते, श्रीपादजी नमस्ते. स्टार्टअप कट्ट्यावर तुम्हा दोघांचं स्वागत आहे. स्टार्टअप कट्ट्यावर वेगवेगळे जे काही स्टार्टअप मधले इन्फ्लुएन्सर्स आहेत, जे काही आंत्रप्रिन्युअर्स आहेत आणि मेनली आपले जे काही व्ह्युअर्स आहेत त्यांना इन्स्पिरेशनचा डोस देण्यासाठी, मोटिवेशनचा डोस देण्यासाठी, आंत्रप्रिन्युअरशिपचा डोस देण्यासाठी हा आपला स्टार्टअप कट्टा आहे. सुरुवातीला जेनरिक आर्टबद्दल आपल्याला बरंच काही बोलायचं आहे, बट सुरुवातीला मला तुम्हा दोघांचं एज्युकेशनल बॅकग्राऊंड असेल किंवा ओव्हरऑल सुरुवातीपासून म्हणजे स्कूलिंग असेल, एज्युकेशन असेल आणि त्यानंतर मग जेनरिक आर्टला कसं तुम्ही कन्सेप्च्युलाइज केलं हे मला जाणून घ्यायचं आहे. ओके. श्रीपादजी. बघा, सुरुवात जी आहे, माझं ग्रॅज्युएशन बीकॉम आहे. बीकॉम ग्रॅज्युएशन आहे. मिरजमधूनच सगळं शिक्षण माझं पूर्ण झालं, म्हणजे बॉर्न अँड ब्रॉट अप इन मिरज आहे असं आपण म्हणू शकतो. ग्रॅज्युएशन नंतर मग MBA केलं मी मार्केटिंग अँड फायनान्समध्ये. आणि MBA करत असताना मग बरेच काही गोष्टी कन्सेप्च्युअली डोक्यात होत्या की काहीतरी आपल्याला वेगळा व्यवसाय करायचा आहे किंवा कशा पद्धतीने आपल्याला करता येईल हे काही डोक्यात होतं. पण प्रेफरन्स मग जॉबला आला. जॉबची सुरुवात केली. मग त्याच्यामध्ये 2-3 अपडाऊन्स झाले. मग इन्शुरन्स इंडस्ट्रीमध्ये काम करत होतो. पण काम करत करत असताना म्हणजे बेसिकली एक डोक्यात सारखा विषय होता की काहीतरी एक वेगळी कन्सेप्ट, वेगळा बिझनेस जो इतरांनी आजपर्यंत कोणी केला नाही, असं काहीतरी वेगळं एक घेऊन आपण यायला पाहिजे असं वाटत होतं. आणि मग सलीम माझा पहिल्यापासूनचा मित्र आहे, लहानपणापासूनचा मित्र. सो पण त्याचं क्षेत्र वेगळं होतं. तो फार्मसी त्याचं बॅकग्राऊंड आणि त्याचं मॅन्युफॅक्चरिंग युनिटमध्ये तो एका चांगल्या म्हणजे सिप्ला, अल्केम सारख्या कंपन्यांमध्ये तो काम करत होता. सो मग आम्ही वन फाईन डे एकदा आम्ही बसलो आणि म्हणजे बट ऑब्वियस आमचं डिस्कशन चालू असायचंच, पण एकदा कन्सेप्च्युअली जास्त डोक्यात विषय घेतला की चला आपण काहीतरी वेगळं करू शकतो. आणि मग आम्ही आमच्या दोघांच्या डिस्कशनमधून हा पॉईंट आला की चला आपण का नाही जेनरिकमध्ये आपण काही वेगळं करू की जे आजपर्यंत कुणी काही केलेलं नाही लोकांनी. सो चला मग आपण त्याच्यावरती काम करायला सुरुवात करू. आणि मग खऱ्या अर्थानं सुरुवात झाली 2011 साली. 2011 साली खऱ्या अर्थानं सुरुवात झाली आणि आम्ही एक NGOशी असोसिएट होतो. मिस्टर अनिल किलोर म्हणून होते. सो त्यांची एक NGO होती जनमंच नावाची नागपूरमध्ये. तर त्या NGOच्या अनुषंगाने आम्ही तिथे एक ट्रायलला सुरुवात केली की एक आपण सुरुवात करू. म्हणजे आम्ही त्यांना कन्सेप्ट सांगितली की सर आपण ह्या पद्धतीने आपल्याला करता येईल, काहीतरी स्वस्त लोकांना औषधं प्रोव्हाइड करता येतील. सो मग एक ट्रायलला सुरुवात झाली. आणि सांगायला आवडेल की सत्यमेव जयतेचा जो कार्यक्रम होता तर त्याच्यामध्ये असर नावाच्या प्रोग्राममध्ये शूटिंग झालं या शॉपचं. वाव, ग्रेट ग्रेट ग्रेट. सो मग तिथून सुरुवात झाली. पण मग असं लक्षात आलं की खूप साऱ्या काही गोष्टी आहेत, म्हणजे खूप सारे ड्रॉबॅक्स आहेत त्याच्यामध्ये. मग ते त्याला ओव्हरकम करण्यासाठी आम्हाला एक गरज होती की चला याचा पूर्ण अभ्यास करून सिस्टीममध्ये उतरणं हे खूप गरजेचं होतं. कारण बेसिकली माझ्या बाबतीत म्हणायला गेला तर मी ऑलरेडी 2-3 बिझनेसमध्ये लॉस मला झालेला होता. सो मग त्यामुळं थोडंसं नाही म्हणतो की आपण की फुंकून आपण पुढचं पाऊल टाकतो, तसं आम्ही सुरुवात केली.
जवळजवळ 25,000 लोकांचा आम्ही सर्वे केला. ओके. वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन की एक्झॅक्टली लोकांना जनरिकबद्दल काय अवेअरनेस आहे, लोकांना काय माहिती आहे, किंवा तेव्हा आम्हाला बरेचसे आउटकम्स लक्षात आले की इव्हन दो काही एक्झिस्टिंग मेडिकल शॉप ओनर्स आहेत किंवा काही डॉक्टर्स आहेत, तर ह्यांच्या मनामध्ये पण खूप साऱ्या शंका आणि चुकीचे गैरसमज, तर ह्या सगळ्या गोष्टी ह्यांच्या मनामध्ये होत्या. कस्टमरच्या बाबतीत तर होत्याच होत्या, कारण त्यांना त्यातलं फारसं काहीच अवेअरनेस नव्हता. सो मग हे सगळा विचार केल्यानंतर आम्ही 6 जुलै 2015ला आम्ही आमचा व्यवसाय खऱ्या अर्थानं आम्ही सुरुवात केली. ओके ओके ओके. आमच्या व्यवसायाची सुरुवात म्हणजे कन्सेप्च्युअली 2011ला झाली, पण एक्झिक्युशन आम्ही 2015ला खऱ्या अर्थानं आम्ही एक्झिक्यूट केला. ओके ओके. सलीमजी. येस. सो माझं एज्युकेशन जे आहे ते पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे फार्मसीमधून. ओके. त्यानंतर मी मार्केटिंग आणि प्रोडक्शन ह्या दोन्ही क्षेत्रात एक्सपिरियन्स माझा आहे. सो आफ्टर फार्मसी झाल्यानंतर सिप्ला हे जे मल्टीनॅशनलची कंपनी आहे Right. त्यामध्ये मी प्रोडक्शन हेड म्हणून मी काम पाहिलेलं आहे. ओके. सो ज्या प्लांटमध्ये मी काम पाहत होतो ते तिथं एक्सपोर्ट ओरिएंटेड प्लांट होता आणि 100% जेनरिक औषधं तिथं मॅन्युफॅक्चर होतं. राईट. सो फॉर एक्झाम्पल श्रीपाद हे आमचे एक फ्रेंड आहेत, जे लहानपणापासून आम्ही मित्रच आहोत, एकाच टाउनमध्ये एकाच सिटीमधून आहोत. सो 2011मध्ये ज्यावेळी हा विषय श्रीपाद आणि आमच्या दोघात डिस्कस झालं, सो त्यांचा एक स्वतःचा एक एक्सपिरियन्स होता, तो बहुतेक तो मिस केला तुम्ही सांगायचं की त्यांचा एक होलसेलचा व्यवसाय होता. ओके. औषधांचा. सो तिथून त्यांचा जे मार्केटिंगचा किंवा ह्याचा जे एक्सपिरियन्स होता होलसेल बिझनेसचा, आणि प्लस माझा जे प्रोडक्शनचा बिझनेस, प्रोडक्शनमध्ये जे माझा एक्सपिरियन्स होता, सो ते कुठंतरी आम्ही एकत्र एका प्लॅटफॉर्मवरती कुठल्या पद्धतीनं त्याला आणता येईल आणि हा व्यवसाय जे आहे जनरिकचा ते सोशल कॉजसाठी, लोकांसाठी, गरजू लोकांसाठी कसं वापर करता येईल आणि त्यामधून एक कंपनी कशी स्थापन करता येईल ह्यावरती आम्ही टोटली फोकस आमचा होता. राईट. सो स्पॅन ऑफ यू से की एक 4 ते 5 वर्षामध्ये आम्ही त्यावरती जे अभ्यास जे होता आमचा 2015मध्ये फायनली तो दिवस आला. 6 जुलै 2015 फर्स्ट जेनरिक मेडिसिन शॉप हे मिरज डिस्ट्रिक्ट सांगलीमध्ये महाराष्ट्रामध्ये सुरुवातीची झाली. खूप मोठा प्रतिसाद लोकांकडनं, जनतेकडनं आणि जे गरजू लोक होती त्यांच्याकडनं ह्या शॉपला मिळालं. राईट. सो तिथून मग कधीच आम्ही मागं जे म्हणू शकतो तुम्ही मागं वळून कधीच पाहिलेलं नाही. बरोबर. सो जस्ट पुढंच आम्ही मूव्ह करत गेलो आणि फायनली आज राईट 2020 मध्ये तुमच्या समोर आम्ही आहोत. राईट राईट. यामध्ये म्हणजे अगदी मला प्रेक्षकांना एक जी नोट करण्यासारखी गोष्ट आहे ती मला सांगायची आहे की ज्यावेळेला जनरिकार्डची फाउंडेशन झाली, जरी फाउंडेशन तुम्ही केअरफुली या दोघांच्या पहिल्या प्रश्नातून जे काही जे उत्तरातून जे काही आपल्याला मिळालं, मेनली फार्मा इंडस्ट्रीचा अनुभव आहे, याच्यामध्ये मार्केटिंगचा अनुभव आहे, होलसेलचा अनुभव आहे, मेनली बिझनेससाठी जे काही टेक्निकल स्किल्स किंवा टेक्निकल नॉलेज लागतं आणि बिझनेस मॅनेजमेंटचं पूर्णपणे जे काही नॉलेज लागतं, हा परफेक्ट ब्लेंड जो आहे, हा ब्लेंड या दोघांमध्ये आपल्याला दिसतोय. तर याला आपण फाउंडेशन म्हणून कन्सिडर करतोय. बट या केसमध्ये मला एक प्रश्न म्हणजे जो नेहमी मला पडत असतो की आज सुद्धा लोकांपर्यंत ब्रँडेड मेडिसिन काय आहे आणि जेनरिक मेडिसिन काय आहे हे अगदी आज जर आपण ग्रासरूट लेवलला आपण गेलो, टियर 4 मध्ये जर गेलो, तर बऱ्याच लोकांना हे माहिती नाही आहे. तुम्ही तर ज्या वेळेला चालू केलं हे 2015 म्हणजे 5 वर्षापूर्वी जर आपण फ्लॅशबॅक मध्ये गेलो तर लिटरली त्यावेळेला हा अवेअरनेस नसणार आहे. बट तुम्ही एका अशा बिझनेस मध्ये गेला ज्या बिझनेस बद्दल किंवा ज्या प्रॉडक्ट बद्दल अजून लोकांना अवेअरनेस नाही आहे, तर ही तुम्हाला त्यावेळेला रिस्क नाही वाटली? बघा, शेवटी व्यवसाय हा जो आहे, कुठलाही व्यवसाय म्हणलं की रिस्क ही आलीच. बरोबर. सो बिना रिस्क व्यवसाय होऊ शकत नाही. सो जेव्हा आम्ही दोघांनी म्हणजे वन फाईन डे जेव्हा दोघंही जॉबमध्ये होतो आणि दोघांनी जॉब सोडला, एकाच दिवशी सेम डे दोघांनी रिझाईन केलं आणि ह्या व्यवसायामध्ये पडायचं ठरवलं. सो हा डोळ्यापुढं हा विषय होताच की नो डाऊट हे रिस्क आहे की पण फक्त इतकंच होतं की आम्ही म्हणजे आंधळेपणानं या बिझनेसमध्ये उतरलो नाही. कारण जसं तुम्ही आता म्हणलात की मागचा जो काही आमचा अनुभव होता, आमचा एक्सपिरियन्स होता आणि आम्ही जे काही 4 वर्ष आम्ही अभ्यास केला, तर ह्या सगळ्याचं आउटकम आम्हाला इतकं आम्ही कॉन्फिडंट होतो की ह्याच्यामध्ये आपल्याला खूप चांगलं सक्सेस मिळू शकतं. फक्त स्टेप बाय स्टेप राईट स्टेप्स राईट टाइमला आपल्याला घेत गेल्या पाहिजेत.
आणि त्या कशा घ्यायच्या किंवा त्याचं एक आपण म्हणू शकतो की आम्ही एक पाथवे आम्ही डिसाईड करून ठेवला होता की आपल्याला कशा कशा पद्धतीने आपण जाऊ शकतो जर ह्या गोष्टी राईट डिरेक्शन मध्ये मूव्ह झाल्या, रॉंग डिरेक्शन मध्ये मूव्ह झाल्या तर काय करू शकतो. सो ह्या दोन्ही गोष्टीचे प्रोज अँड कॉन्स डोळ्यापुढे ठेवून मग आम्ही आमच्या व्यवसायाला सुरुवात केली. बरोबर. सो नो डाऊट रिस्क हा तर सगळ्यात मोठा पार्ट आहे. आणि मला असं म्हणजे स्पेसिफिकली सांगायला असं आवडेल की किंवा म्हणजे आमचं ऑब्झर्वेशन असं आहे की आपल्या भागामध्ये ना थोडं महाराष्ट्रामध्ये आपण रिस्क जी आहे आपण कमी घेतो. म्हणजे आपले जे लोक आहेत हे थोडं रिस्क घ्यायला घाबरतात की नाही का, म्हणजे भीती जास्त डोळ्यापुढे असते किंवा शहर सोडण्याची इच्छा नाही किंवा ही एक भीती लोकांच्या मनात जी असते. तर सो आम्ही हे पहिल्यापासून डोक्यात ठेवलं होतं की हुन वाईट काय होईल. सो ह्याच्यापेक्षा सो हे डोळ्यापुढे ठेवूनच आम्ही ह्याच्यामध्ये उतरलो होतो. राईट. म्हणजे थोडक्यात 2015 यायच्या आधी तुम्ही वर्स्ट केस अनालिसिस केलेलं होतं पूर्णपणे. राईट. सलीमजी, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की 2015 मध्ये याची सुरुवात तुम्ही मिरजेतून केली. बऱ्याच वेळेला आपण जर जेनरिक मेडिसिन्सचे स्टोअर बघितले तर मेट्रो सिटीजमध्ये आहेतच, नो डाऊट, कारण तिथल्या लोकांना तो अवेअरनेस आहे. बट आज जनरिक कार्डचे मॅक्सिमम स्टोअर्स हे Tier 2, Tier 3, Tier 4 मध्ये आहेत. मेनली याचं कारण काय आणि हे तुम्ही ऍक्च्युली एक्झिक्यूट कसं केलेलं आहे? ओके. सो मला वाटतं की ह्याचं उत्तर श्रीपाद सर थोडंसं बेटर वे मध्ये चांगल्या पद्धतीने देऊ शकतात. सो मी रिक्वेस्ट. येस. बघा, बेसिकली एक आमच्या डोळ्यापुढे एक असं आउटलाईन होती की जिथं माणूस आहे तिथं औषध आहे. म्हणजे असं नाही की जिथं फक्त शहरातच आहे आणि तिथंच लोकांना औषधं लागतात, असं काही नाही आहे. ग्रामीण भागात पण माणसं आहेत, त्यांना पण औषधाची गरज आहे. आणि आमचा अनुभव थोडासा उलटा आहे. म्हणजे जितके जास्त एज्युकेटेड लोक आहेत ह्या लोकांना आम्हाला कन्व्हिन्स करायला उलट जास्त वेळ लागला की जनरिक हेच आहे. पण ग्रामीण भागामध्ये वगैरे काय झालं की लोकांनी म्हणजे इतकं बाबा हे औषध अरे मित्रा सेमच आहे ना, ओके सेम आहे म्हटल्यानंतर इमिडिएटली लोकांनी घेऊन जायला सुरुवात केली. सो म्हणजे ट्रस्ट फॅक्टर जो आहे तो ग्रामीण भागामध्ये लोक खूप चांगल्या पद्धतीने लोकांनी आमच्यावर विश्वास ठेवला. अगदी बरोबर. सो त्याचा उपयोग आम्हाला इतका चांगला झाला की नवीन लोकांना एक नवीन व्यवसायाची संधी पण मिळाली की चला जो फार्मसी नाहीये पण ज्याला एखादा चांगला व्यवसाय करायचा आणि ज्याच्याकडे 7-8-10 लाख रुपये आहेत किंवा तो इन्व्हेस्ट करू शकतो, ज्याचे काही नेटवर्क आहे बाजारात, तर अशी जी लोक होती ती आमच्याकडे अट्रॅक्ट झाली ग्रामीण भागामधून जास्त. किंवा असं म्हणू शकतो की एक मित्र आला की त्याचा मित्र आहे, त्याचा पाहुणा आहे. सो अशी लोक आमच्याशी कनेक्ट होत गेली. आम्हाला स्पेसिफिकली हे सांगायला खूप आनंद होतो की आम्ही आजपर्यंत म्हणजे मागच्या 5 वर्षामध्ये मार्केटिंगसाठी आम्ही 1 रुपया खर्च केलेला नाही, 1ही रुपया नाही. जे आम्हाला फ्रँचायझी ज्या काही मिळाल्या त्या ओव्हर माउथ पब्लिसिटीनच मिळाल्या की प्रत्येकाचे कनेक्ट इतके चांगले होते. मग जे कनेक्ट होते ते काही लोकांचे लांब होते. जसं माझा सांगलीला एखादा दुकानदार आहे तर त्याचा भाऊ साताऱ्यात राहतो, कोण अहमदनगरला राहतो, तर त्याला इंटरेस्ट क्रिएट झाला. सो अशा पद्धतीने आमचा जो व्यवसाय आहे हा स्प्रेड होत गेला. त्यामुळे रिस्पॉन्स खूप छान. म्हणजे Tier 3, Tier 4 सिटीजमध्ये आम्हाला हे जाणवलं की आपण जर लोकांच्या ट्रस्टवरती किंवा योग्य रीतीनं त्यांना जर इन्फॉर्मेशन दिली तर तीही लोक चांगल्या पद्धतीने आपल्याकडे अट्रॅक्ट होऊ शकतात. बरोबर. मी तर म्हणेन जनरिक कार्डची ही एक नोटेबल अचिव्हमेंट म्हणता येईल की या 5 वर्षांमध्ये मार्केटिंगवर जास्त स्पेंडिंग केलेलं नाही आहे. कारण आज खूप कमी बिझनेसेस असे आहेत जे मार्केटिंगवर स्पेंड करतायत. कारण ज्यावेळेला बिझनेसेस चालू होतात मग ते कोणत्याही सेक्टरमध्ये असेल तिथं पैसा आणि एनर्जी ह्या दोन्ही गोष्टी मार्केटिंगमध्ये जातात. बट जो काही ट्रस्ट फॅक्टर आहे हा ट्रस्ट फॅक्टर इटसेल्फ ऍक्ट्स ॲज अ मार्केटिंग टूल. त्यामुळे ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या ग्रासरूट लेवलला राहून तुम्ही इम्प्लिमेंट केलेल्या आहेत. इथे नेमकं अवेअरनेससाठी तुम्ही काय केलेलं आहे? ओके, खूप चांगला क्वेश्चन आहे. बघा, बेसिकली जेव्हा आमची एक पद्धत आहे म्हणजे कुठलाही आम्ही व्यवसाय जेव्हा सुरू करतो तर नॉर्मली काय होतं की व्यवसाय करताना बऱ्याचशा वेळी अशी चूक बऱ्याच लोकांकडनं घडते की लोकांना एक्झॅक्टली काय पाहिजे याचा विचार आपण पहिल्यांदा करत नाही. आपण डायरेक्टली आपल्याला काय पाहिजे ते आपण विकायचा प्रयत्न करतो. तर हा पहिला विषय. आणि दुसरं त्याचा अनालिसिस किंवा सर्व्हे आपण करायचा प्रयत्न करत नाही की त्या भागामध्ये त्या लोकांना नक्की त्याची गरज आहे. सो आम्ही थोडीशी सुरुवात वेगळ्या पद्धतीनं केली. आम्ही असं केलं की जो उत्सुक व्यक्ती आहे ज्याला दुकान सुरू करायचं तर त्याला आम्ही सांगत होतो की बाबा तुला तुझ्या भागामध्ये 2,000 लोकांचा तुला सर्व्हे करायचा आहे सुरुवातीला की दर महिन्याला खाणारी औषधं कोण आहेत. कारण बेसिकली जनरिककडं अट्रॅक्ट होणारा जो वर्ग आहे किंवा जी लोक अट्रॅक्ट होतात
तर काय होतं की नॉर्मल एक छोटं आपण एक्झाम्पल घेऊ की जसं फॉर एक्झाम्पल तुम्हाला सर्दी झाली किंवा आपल्याला ताप आलाय तर आपण काय करतो की आपला नियरेस्ट जो जनरल प्रॅक्टिशनर आहेत आपण त्यांना भेटतो. मग ते लोक प्रिस्क्रिप्शन लिहून देतात आणि आपण तिथल्या जवळच्या मेडिकलमधून आपण औषधं घेतो. बरोबर. सो ह्या कंडिशनमध्ये तुम्ही जनरिक औषधं शोधायला जाणार नाही कारण बेसिकली 100 रुपयाची वस्तू आहे. मग त्यासाठी मी जनरिक औषधाचं दुकान कशाला शोधायचो. पण ज्या लोकांना दर महिन्याची मेडिसिन्स खायची आहेत, बीपी आहे, शुगर आहे किंवा कार्डियक प्रॉब्लेम आहे, न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे, सायकोलॉजिकल डिसऑर्डर आहे, किडनी, कॅन्सर, HIV, थायरॉइड, अस्थमा, म्हणजे असे आजार की ज्याला रिकरिंग तुम्हाला काही वर्ष किंवा कदाचित लाईफ टाईम मेडिकेशन घ्यायचंच आहे. तर अशी लोक बेसिकली जनरिककडे अट्रॅक्ट होतात. कारण माझं 2000चं औषध आहे ते मला जर आज 500 किंवा 600 मध्ये मिळालं तर याचा अर्थ मला 1500 रुपये महिन्याचे वाचले, वर्षाचे 18,000 रुपये वाचले आणि मी जर 10 वर्षाचा विचार केला तर 2 लाख रुपये माझे वाचले. सो हा खूप मोठा फरक आहे. मग हे अवेअरनेस कधी क्रिएट होऊ शकतो जेव्हा मी 1-to-1 बोलतो. जनरिकमध्ये काय होतं की बऱ्याच काही कंपन्या, इव्हन आत्ता काही नवीन रिसेंटली काही कंपन्या लॉन्च होतात की त्याचं मास्क मार्केटिंग करतात. जनरिकमध्ये मार्केटिंग करून व्यवसाय, कारण कसं आहे लोकांना माहीत होईल. म्हणजे आम्ही नेहमी ट्रेनिंगमध्ये एक उदाहरण देतो सर्कसचं, की सर्कस तुमच्या गावात आली हे तुम्हाला माहित होतं पण याचा अर्थ तुम्ही प्रत्येकजण सर्कसला जाता का तर नाही जात. ओके. सो तिथं काय होतं की मग कदाचित मग ते सर्कसवाले काय करतात की शाळेमध्ये जाऊन कुपन वाटतात आणि मग ती मुलं सर्कसला जातात सर्कस बघायला. करेक्ट. सो इथं पण तसंच आहे की लोकांना काय होतं की इथं विश्वासार्हता आहे. कारण लोकांना काय वाटतं की यार माझ्या आयुष्याशी खेळ आहे, औषधं घेतोय, जर ती मला नाही सूट झाली तर. सो मग तिथं कॉन्फिडन्स लेवल वाढवण्यासाठी सर्वे खूप महत्वाचं काम करतो. सो आम्ही तशी सुरुवात केली की चला तुला दुकान सुरू करायचं आहे ना, सुरू करायच्या अगोदर तू 2000 लोकांना घरोघरी जाऊन भेट. बरोबर. आयदर तू स्वतः किंवा तुझे मित्र, रिलेटिव्ह किंवा आणि अदर मार्गानं की आपण लोकांना भेटू की तुमचं बाबा महिन्याचं औषध काय आहे, किती लागतात, तर तुमच्या घरात बाबा ठीक आहे 800 रुपयाचं आहे, मग हे मी तुम्हाला सांगेन की केवढ्याला मिळते, फक्त फॉर्म भरून घेऊन यायचे. सो अशा पद्धतीने आम्ही सुरुवात केली. मग त्याच्यामुळे काय झालं आणि ही सुरुवात झाली आणि मग दुकान सुरू केलं. त्यामुळे मग लोकांनी ते लगेच कनेक्ट केलं की यार माझ्याकडे तो सर्वेला आला होता, हे दुकान सुरू झालंय, सो चला जाऊन बघूया ऍटलिस्ट काय आहे. मग जेव्हा 2000 लोकांचा मी सर्वे करतो त्या 400-500 लोक तर पहिल्या महिन्यापासून यायला सुरू होतात. बरोबर. ही बेसिक आमची आयडियोलॉजी ह्याच्यामध्ये आहे. याच्या मागे इनफॅक्ट खूप अभ्यास असणार तर आहेच आणि प्लस तुमच्या दोघांचे प्रिव्हियस जे काही एक्सपिरियन्सेस होते ते सुद्धा प्रॉपरली तुम्ही युटिलाइज केलेले आहेत. करेक्ट. पुढचा जो प्रश्न मला विचारायचा आहे, कारण मला पुढचा प्रश्न सलीमजींना विचारायचा आहे, कारण मी स्वतः फार्मा प्रोफेशनल आहे, काही वर्ष मी स्वतः फार्मा इंडस्ट्रीमध्ये स्पेंड केली, त्याच्यामुळे सलीमजींना माझा प्रश्न आहे की एका ठराविक लेवलला ज्यावेळेला आपण इंडस्ट्रीमध्ये काम करतो आणि स्वतः आपण एका कम्फर्ट झोनमध्ये जातो, मी अगदी त्या केसमध्ये तुम्ही प्रोडक्शन हेड म्हणून काम केलेलं आहे, त्या लेवलला आपण एका प्रोफेशनल आणि फिनान्शियल ग्रोथला सुद्धा पोहोचलेलो असतो आणि त्यामुळे तो कम्फर्ट झोन असतो. बट त्या केसमध्ये तुम्ही कसा डिसिजन घेतला की नाही ह्या कम्फर्ट झोनमधून आपण बाहेर पडूया आणि बिझनेसची सुरुवात करूया? राईट. खूप चांगला आणि महत्त्वाचा प्रश्न आहे हा. काय होतं की आफ्टर कम्प्लिशन ऑफ युअर ग्रॅज्युएशन असेल की मी सगळ्यांनाच ॲक्च्युली आमचे जे प्रेक्षक आहेत सगळ्यांसाठीच हा एक सजेशन असेल माझं की आफ्टर एज्युकेशन आपण काय विचार करतो की नाही कुठंतरी पहिले नोकरी शोधायची आपण ह्यामध्ये विचारत असतो. राईट. सो भारत जे आहे किंवा भारतामध्ये जर तुम्ही इतिहास जर काढून बघितला तर हा देश नोकरी करण्याचा देश नाही आहे, हा व्यवसाय करण्याचा देश आहे. अंग्रेज पण ज्यावेळी इथं भारतात आले होते तर ते व्यवसाय करण्यासाठी आले होते. इथल्या मातीमध्ये इथल्या पाणीमध्येच ती गुणवत्ता आहे व्यवसायाची. तर ही संधी ॲक्च्युली जी आहे ज्यावेळी आमच्या लक्षात दोघांच्याही आलं किंवा पर्टिक्युलरली माझ्याही ज्यावेळी लक्षात आलं की आपण कुठल्या तरी इन्स्टिट्यूटसाठी कुठल्या तरी कंपनीसाठी जे कष्ट किंवा जे मेहनत देतो आणि त्यामुळे ती कंपनी ग्रो होते. सो तीच मेहनत जर त्याच पद्धतीचा कष्ट आपण जर स्वतःच्या कंपनीसाठी जर केलं, आपल्यासाठी केलं तर नक्कीच आपण बूम होऊ शकतो, ग्रो होऊ शकतो. सर हाच एक ॲम्बिशन आणि इंटेन्शन होता की कम्फर्ट झोन तुम्हाला सोडावं लागेल. त्यावेळी काय होतं की 8 तासाचा जॉब आहे, ज्यावेळी बेल वाजते आणि तुम्ही त्या कंपनीतून बाहेर पडता, सो कंपनी त्याची आहे. बरोबर. ही एक माइंडसेट किंवा ही जी धारणा आहे ते ज्यावेळी आपण बदलतो की नाही कंपनी त्याची नाही, ती कंपनी माझी आहे आणि
ज्यावेळी स्वतःचा व्यवसाय तुम्ही त्याच इंटेन्शन न करता की कंपनी ही माझी आहे, याला ग्रो करायचं आहे, सो बट नॅचरली आणि बट ऑब्विसली हे तुमच्यामध्ये एनर्जी जी आहे, डिवाइन एनर्जी ही ॲटोमॅटिकली जनरेट होते आणि तुम्ही नक्कीच त्या जे काय तुमचे गोल्स टार्गेट आहेत त्याला तुम्ही अचीव्ह करण्यासाठी तुम्हाला त्याचा हेल्प होतो. राईट. सो एक फार्मा बिझनेसमधून प्रमोशन्स घेऊन मी साधारणतः 6 वर्षामध्ये ज्या लेवलला गेलो होतो, परत ती लेवल सोडून ग्राउंड लेवलला येऊन जे आमचं फर्स्ट जे शॉप होता की जे श्रीपाद सरांनी आणि मी जे दोघांनी आम्ही जे सुरुवात केलेलं, तो स्टोअरमध्ये श्रीपाद जे आहेत ते बिलिंग आणि परचेस सेल हे जे आहे कम्प्युटरसाठी तिथं ते उभे राहायचे आणि मी तिथं ॲज अ फार्मासिस्ट ॲप्रन घालून माझ्या कॉलेजच्या काळातला ॲप्रन मी शोधून काढून तो घालून मी काउंटरला डिस्पेन्सिंगसाठी जे प्रिस्क्रिप्शन येतो, प्रिस्क्रिप्शन त्याची औषधं काढून रॅकमधून कस्टमरला देण्यासाठी हे साधारणतः आम्ही 6 महिने ही एक्सरसाइज केलेली आहे. सो डे 1 पासून आम्ही कुठल्याही डायरेक्टरच्या चेअरवरती जाऊन बसून की हा व्यवसाय जर असा आहे तसा आहे असं नाहीये, ह्याच्यामध्ये ग्राउंड लेवल पासून प्रॅक्टिकल आम्ही सुरुवात आमची आहे. आज 2020 मध्ये साधारणतः 6व्या वर्षात आता आम्ही आहोत. सो आजही महिन्यातून 1-2 दिवस आम्ही आमच्या शॉपमध्ये जातो. मी त्या काउंटरवरती उभा राहतो, श्रीपाद सर पण त्या कम्प्युटरवरती किंवा सेल परचेसवरती ते उभे राहतात. सो ह्यामधून एक कस्टमर बिहेवियर किंवा आज काळाची गरज काय की त्यांची डिमांड काय हे आम्ही आयडेंटिफाय इझिली करू शकतो. सो नक्कीच माझं एक अपील असेल आमचे जे काही यंग आणि जे आता जस्ट रिसेंटली कॉलेजमध्ये असतील किंवा पास आउट झाले असतील, सो तुम्ही जॉब नोकरी ह्याच्या मागं तुम्ही बिलकुल पडू नका किंवा पळू नका. सो खूप अपॉर्च्युनिटीज आहेत बिझनेसचे, व्यवसायाचे. फॉर एक्झाम्पल जनरिक कार्डच्या थ्रू साधारणतः 10 लाख पेक्षा जास्त एम्प्लॉयमेंट आम्ही जनरेट केलेले आहेत हे साधारणतः 6 वर्षामध्ये. सो ह्यामध्ये डायरेक्टली आणि इनडायरेक्टली एम्प्लॉयमेंट जे आहेत हे आम्ही लोकांना उपलब्ध करून दिलेत जनरिक कार्ड मेडिसिनच्या माध्यमातून. सो फार्मासिस्ट जे आहेत, जे डिप्लोमा झालेली मुलं असतात, मुलं किंवा मुली असतात, डिग्री झालेली जी मुलं किंवा मुली असतात, पोस्ट ग्रॅज्युएशन, काय होतं की आपल्या भारतामध्ये जॉब जे आहेत हे लिमिटेड आहेत. ठीक आहे, बट स्टुडंट जे आहेत ह्याची पास ऑन होण्याची जी क्षमता असेल किंवा स्ट्रेंथ असेल ही खूप जास्त आहे. सो ते नक्कीच कधीच मॅच होणार नाही. बट बिझनेससाठी स्कोप भरपूर आहे. आज जे पहिला तुमचा जे प्रश्न होता Tier 4 Tier 3चा की तुम्ही का एंटर केला, की खरी गरज जी आहे व्यवसायाची त्या भागात आहे. आज एका ग्रामीण मधून तो बाजार असतो, रविवारचा बाजार असतो, बुधवारचा बाजार, जे सिटी डिस्ट्रिक्ट लेवलला बाजार असतात, तर ते ग्रामीण मधून ती लोक खरेदीसाठी इथं येतात शहरात. जर तुम्ही शहरातून जर ग्रामीण भागात ती जर फॅसिलिटीज उपलब्ध करून दिली तर नक्कीच जे डिस्कनेक्ट आहे आज शेवटी काय की त्यांना जे सर्व्हिस पाहिजे ते तुम्ही डोर स्टेप त्यांना उपलब्ध करून देऊ शकता आणि प्लस तुमचा व्यवसायही आज एक ग्रूम होऊ शकतो. सो बेसिकली थॉट प्रोसेस हीच आहे की तुम्हाला जर सक्सेस आणि अचिव्हमेंट्स कुठल्याही गोष्टीचे जर करायचे असतील तर तुम्हाला कम्फर्ट झोन हे सोडावंच लागेल. आणि लर्निंग जे आहे आजही लर्निंग मध्ये आम्ही आहोत. प्रत्येक दिवशी काही ना काही मी शिकत असतो. प्रत्येक दिवशी प्रत्येक व्यक्तीकडनं नवीन थॉट, नवीन आयडियाज हे आम्हाला शिकायला मिळतात. सो असं नाही की हे आयुष्यभर आम्ही हे कंटिन्यूस ठेवू. राईट. मेनली याच्यामध्ये 3 गोष्टी ज्या मी नमूद केल्या. नंबर 1, अगदी रूट पासून तुम्ही सांगितलेलं आहे की कम्फर्ट झोन मधून तुम्ही कसे बाहेर पडला, रादर हे सजेशन तुम्ही दिलं की कम्फर्ट झोन मधून कसं बाहेर पडावं. नंबर 2, मेनली जी मार्केटची डिमांड आहे किंवा बिझनेसच्या ज्या काही ऑपॉर्च्युनिटीज आहेत त्या आज Tier 3 Tier 4 मध्ये आहेत. आणि तिसरी गोष्ट जी खरंच खूप अप्रिशिएबल आहे की आज सुद्धा तुम्ही दर 6 महिन्याला जाऊन काउंटरवर थांबता आणि त्या पद्धतीनं कस्टमर बिहेवियर बघण्यासाठी किंवा स्वतःला अपडेट आणि अपग्रेड करण्यासाठी तुम्ही ह्या गोष्टी बघा. अगदी मी म्हणजे काही ट्रेनिंग सेशन मध्ये मी हे सांगत असतो की
एखाद्या स्टार्टअपचा जो सीईओ असतो, सुरुवातीचा हा जो सीईओ असतो तो चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर नसतो, तर तो चीफ एव्हरीथिंग ऑफिसर असतो. Correct. त्यामुळे डिस्पेन्सिंग पण मीच करतोय, बिलिंग Correct, काउंटरला correct, पण मीच आहे, सगळ्या गोष्टी मीच करतोय. आणि ह्या गोष्टी तुम्ही ऍक्च्युली केलेल्या आहेत सुरुवातीला, त्याच्यामुळे त्याची जी किंमत आहे ही किंमत सुद्धा तुम्हाला माहिती आहे. ओव्हरऑल जर आपण जनरी कार्डची ही जर्नी बघितली तर श्रीपादजी, मला ही जी काही जर्नी होती किंवा या जर्नीमध्ये असलेले जे काही माइलस्टोन्स आहेत, त्या माइलस्टोन्स बद्दल तुम्ही काय सांगाल? कसं आहे की ह्याच्यामध्ये खूप सारे आपण म्हणतो ना की खूप सारी हर्डल्स जशी आली तशी आम्ही प्रत्येक वेळी त्याला अचीव करत करत पुढे सरकत गेलो. म्हणजे सुरुवात अगदी पहिले जे 5-6 महिने होते ते आम्हाला म्हणजे थोडंसं इलॅबोरेटली सांगतो याच्यामध्ये की काय होतं की 2015मध्ये जेव्हा ॲक्च्युली जेनरिक मेडिसिन्स आम्ही दुकानामध्ये विकायला सुरुवात केली. सो बेसिकली पहिल्यांदा काय होतं की फार लिमिटेड कॅटेगरीची जेनरिक औषधं अवेलेबल होती. जसं फॉर एक्झाम्पल अँटासिड्स आहेत, अँटीबायोटिक आहेत किंवा पेन किलर्स आहेत. सो ही 3 कॅटेगरी सोडल्या तर फारशी जेनरिक औषधं अवेलेबल नव्हती किंवा लोक काय होते की त्यांच्यापुरतं बनवून घेत होती आणि विकत होती. सो वेगळ्या पद्धतीनं तो व्यवसाय चालू होता. सो मग जनरिक म्हणून ही औषधं कशी आली पाहिजेत, सो हा विषय इम्पॉर्टंट होता. मग मी आणि सलीम आम्ही दोघांनी बाहेर पडायला सुरुवात केली. मग आम्ही आमच्या मिसेसना तयार केलं आमच्या व्यवसायामध्ये की तुम्ही दुकान सांभाळा, आम्ही थोडं बाहेर पडतो. सो आम्ही बाहेर पडायला सुरुवात केली. मग वेगवेगळ्या डिस्ट्रीब्युटर्स जाणं, आणि कसं होतं की सलीमजीचे कॉन्टॅक्ट जरा जास्त होते फार्मा क्षेत्राशी रिलेटेड असल्यामुळं. सो मग वेगवेगळ्या लोकांना जाऊन भेटणं, मग मॅन्युफॅक्चरर्सना गाठ पडणं. सो ह्या ॲक्टिव्हिटी आम्ही कन्सिस्टंटली सुरुवात केली. सायमल्टेनियसली इकडून आम्ही काय होतं की आमचा फ्रँचायझी मॉडेल आम्ही डेव्हलप करत होतो. फ्रँचायझी डेव्हलप करायला सुरुवात केली. 30 झाल्या, 40 झाल्या, 50 झाल्या, म्हणजे फ्रँचायझी वाढत होत्या. सायमल्टेनियसली त्यांना लागणारी औषधं, तर अगदी सुरुवातीला आम्ही असं म्हणत होतो की तुमचं तुम्ही घ्या. पण नंतर आमच्या असं लक्षात आलं की यार त्यांना आपण सांगतोय तुमचं तुम्ही घ्या, पण बेसिकली त्यांना त्याबद्दल कोणच मार्गदर्शन करत किंवा मग त्यांची अशी डिमांड आली की सर नाही, सगळे तुम्ही आम्हाला द्या, नुसतं आम्हाला नॉलेज देऊ नका, तर आम्हाला औषधं पण द्या. सो मग आम्ही त्याच्यामध्ये उतरलो की मग काय होतं की बाजारामध्ये खूप साऱ्या कंपन्यांची जेनरिक औषधं यायला सुरुवात झाली होती. कारण जशी आमची दुकानं सुरू झाली तसं मग सिप्ला आहे, अल्केम, अलेम्बिक, मोठमोठ्या कंपन्यांची जेनरिक औषधे बाजारात यायला सुरुवात झाली. पण ती येत होती ब्रँड नावाने येत होती. सो मग आम्ही असं परत थॉट प्रोसेस आमची सुरू झाली की यार जे बाजारात मिळतंय तेच मी माझ्या घेऊन दुकानदारांना देण्यात काही मजा नाही आहे, आणि मग आमची स्पेशालिटी त्याच्यामध्ये काय आहे. सो मग का नाही आपण आपल्या जेनरिक ही कन्सेप्ट आपण लॉन्च करू बाजारामध्ये. की बाजारामध्ये वेगवेगळे कन्सेप्ट आहेत, ट्रेड जेनरिक, ब्रँडेड जेनरिक आणि जेनरिक असे 3 कॅटेगरी वेगवेगळे आहेत. सो जेनरिकचं जे मार्केट आहे ते ओव्हरऑल म्हणजे आता ॲज ऑफ नो ते 1% आहे. एंटायर मार्केटचे 1% फक्त जेनरिक मार्केट आहे. बेसिकली तेव्हा तर म्हणजे 0.1% असेल. सो इतकं कमी त्याचं मार्केट होतं. सो ही आणि ह्या पद्धतीत मॅन्युफॅक्चरर्सना तयार करणं की नाही हे असं आम्हाला बनवून द्या, आम्ही सगळा तुमचा माल उचलू जो काय असेल तो. सो ही मग प्रोसेस सुरू झाली. मग पहिल्यांदा 5 प्रोडक्ट, 6 प्रोडक्ट असं करत करत आज आमची जवळजवळ 350 प्रोडक्टची बकेट आहे. सो मोठी हायेस्ट बकेट आपण म्हणू शकतो. भारतामध्ये इतकी मोठी बकेट असलेली कुठलीही जेनरिक कंपनी बाजारात नाही. सो हायेस्ट बकेट आमची आहे, त्याच्यामध्ये जेनरिक औषधं जी आहेत ही आम्ही विकतो लोकांना. मग ह्याच्यानंतर मग सायमल्टेनियसली अदर ह्याच्यामध्ये पण आमची डेव्हलपमेंट सुरू झाली. जसं मग बाबा ह्याला अनुषंगिक काय काय गोष्टी आपल्याला पाहिजेत. मग आपल्याला थोडंसं ब्रँड वेगळ्या पद्धतीने क्रिएट करायला पाहिजे. मग आपल्याला IT जो आहे तो पार्ट डेव्हलप गेला पाहिजे, कारण बेसिकली 1-2 एम्प्लॉई आमचे होते. सो मग नंबर ऑफ एम्प्लॉईज वाढत गेले, आणि आमचा बेसिक जो पार्ट होता तो फ्रँचायझी डेव्हलपमेंट हा पार्ट होता. मग फ्रँचायझीमध्ये पण आम्ही 2-3 प्रकार आणले की चला डिस्ट्रिक्ट लेवलची डिस्ट्रिक्ट हेड फ्रँचायझी आहे, त्याच्याबरोबर झोनल हेड फ्रँचायझी आहे, असे 3 फ्रँचायझीचे प्रकार आणले की जे लोकांना ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त इन्व्हॉल्व करून आपल्याला घेता येईल, लोकांचाही त्याच्यामध्ये फायदा होईल आणि कंपनीचाही फायदा होईल. सो स्टेप बाय स्टेप मग पहिल्या 1.5 वर्षामध्ये जवळजवळ आमचे 200 शॉप्स ऑलरेडी उभे झालेले होते, रजिस्टर झालेले होते. मग अदर स्टेट पण सुरू झालं, जसं महाराष्ट्र सुरू होतं, कनेक्टेड कर्नाटका होतं. मग बेळगाव जिल्ह्यामध्ये आमची एंट्री झाली, मग गोवा झाली. मग मेन टाईम काय झालं की आमचे काही इंटरनल कनेक्ट्स होते, त्याचा उपयोग आम्हाला झाला की ते केरळचे आमचे कनेक्ट्स ओपन झाले. मग आम्ही केरळला पण शॉप सुरू केलं. मग मागच्या 2 वर्षाखाली म्हणजे 2017-18ला आम्ही केरळला एंट्री केली. रिसेंटली आता आंध्र प्रदेश, तेलंगणा इथं पण आमची ऑलरेडी एंट्री झाली आहे.
आणि आत्ता ह्या वर्षामध्ये म्हणजे मागच्या 3 महिन्यामध्ये आम्ही राजस्थान, ओडिसा आणि हैदराबाद ह्या तिन्ही स्टेट आमचे ओपन झाले आणि आमचं काम सुरू झालंय. वेस्ट बेंगाल वेस्ट बेंगॉल एक राहिला. खूप कमी स्टेट आता शिल्लक राहिले. हा, सो ह्या पद्धतीनं म्हणजे जसं जसं आम्हाला आपण काय म्हणू शकतो की जिथं जिथं जशा पद्धतीनं अडचणी येत होत्या किंवा त्याला ओव्हरकम करायला ज्या गोष्टींची गरज होती त्या आम्ही स्लोली डेव्हलप करत गेलो. पण इंटरनली सिस्टीम म्हणजे आमचा उद्देश हा होता की आपली बेस सिस्टीम जी आहे ती स्ट्रॉंग झाली पाहिजे. मग पुढे जाऊन म्हणजे आपल्याला ग्रोथ करताना जर आपला बेसच स्ट्रॉंग नसेल तर आपण लॉंग टर्म नाही जाऊ शकणार. सो हे पॉईंट होते. आणि मग जसं म्हणजे स्टेप बाय स्टेप म्हणजे मागच्या 5 वर्षामध्ये या सगळ्याच क्षेत्रामध्ये आम्ही प्रगती करत गेलो. सी ओव्हरऑल बेसिकली थोडंसं मी ॲड करतो यामध्ये की ही सगळी सिस्टीम सेट करत असताना बसवताना आम्ही मिरज जे आहे एक छोटंसं टाउन आहे हा, ही मोठी सिटी नाही आहे. सो मिरजमधून हा बेस आमचा जे आहे हा मी मजबूत केला. आज गुगल जर तुम्ही केला जेनरिक किंवा स्वस्त औषधी, सो फर्स्ट नाव तुम्हाला जनरिक आर्ट मेडिसिन दिसेल हे अक्रॉस द वर्ल्ड. सो मिरज आम्ही सोडलेला नाहीये. आमचं मीन्स आम्हाला खूप प्राऊड आहे की मिरजमध्ये आमचं दोघांचा जन्म मिरजेतलाच आहे. सांगली जिल्हा महाराष्ट्रातला आमचा जन्म आहे. सो मिरज महाराष्ट्र किंवा सांगली जिल्हा ह्या लोकांसाठी आम्ही जे रोजगार उपलब्ध करून देऊ शकलो त्यासाठी आम्हाला खूप अभिमान आहे. बरोबर. प्लस आमचे जे 2 गोडाऊन्स जे आहेत, एक महाराष्ट्रामध्येच 2 गोडाऊन्स आमचे जे आहेत, एक मिरजमध्ये आहे आणि दुसरं आहे औरंगाबादमध्ये. ओके. सो हे चेन ऑफ गोडाऊन्स जे आहेत, जसे शॉप्स आता वाढलेले आहेत आमचे, पुढचा गोडाऊन जे आहे तो नागपूरमध्ये आमचं सुरू होईल. ओके. त्याचबरोबर कर्नाटकमध्येही वेअरहाऊस आमचा सुरू होईल. सो बेसिकली गोडाऊन किंवा वेअरहाऊस हे इतक्यासाठी असतात की तिथल्या जे शॉप्स आहेत पेरिफेरीमधले त्यांना सर्व्हिस फास्ट मिळावी. सो ह्या वेअरहाऊसमधून आम्हाला खूप एम्प्लॉयमेंटची गरज आहे, खूप मुलांची गरज आहे. सो नक्कीच आम्हाला आवडेल जर महाराष्ट्रातली मुलं जर पुढे येऊन जनरिक आर्ट मेडिसिनला जर अप्रोच जॉबसाठी होत असतील तर. फार्मासिस्टसाठी आमच्याकडे खूप स्कोप आहे, जे फार्मसी झालेली मुलं आहेत. प्लस इतर जी ग्रॅज्युएट आहेत त्यांना एक व्यवसाय सुरू करायचा आहे, जनरिक शॉप्स जर त्यांना इच्छुक असतील ते सुरू करण्यासाठी तर नक्कीच आमच्या वेबसाईटला संपर्क त्यांनी साधावा. genericartmedicine.com www.genericartmedicine.com ही अशी वेबसाईट आहे आपली. सो नक्कीच पुढे आपण त्यांना कन्सिडर करू शकतो. अगदी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा प्रॉपर वेबसाईट आणि प्रॉपर सगळे डिटेल्स तुम्ही बघू शकताय. टोल फ्री नंबर पण आहे, टोल फ्री नंबर पण असणार आहे. आता या केसमध्ये याच रिलेटेड जे तुम्ही एम्प्लॉयमेंट बद्दल बोलला, आता एम्प्लॉयमेंटच्या ह्या 2 बाजू ज्या आहेत त्या दोन्ही बाजू मला विचारायच्या आहेत. तर 2 वेगवेगळे प्रश्न असतील. पहिला प्रश्न, जसे की ज्यावेळेला तुम्ही सुरुवातीपासूनच अगदी 2015 पासून अगदी आजपर्यंत, कारण 1100 स्टोअर्स आहेत आणि प्रत्येक स्टोअरला तुम्हाला बरेच एम्प्लॉईज लागत असतील, काही फार्मा असतील काही नॉन फार्मा असतील. बट ओव्हरऑल ज्यावेळेला तुम्ही फार्माचे जे काही नवीन ग्रॅज्युएट्स आहेत, डी फार्मचे असतील किंवा बी फार्मचे, ज्यावेळेला तुम्ही रिक्रूट करताय त्यांना, तर त्यावेळेचा तुमचा एक्सपिरियन्स कसा आहे? ते एम्प्लॉयबल आहेत का? त्यांची कॅपॅबिलिटी आहेत का? टेक्निकल नॉलेज आहे का? याबद्दल काय सांगू शकाल? खूप छान आणि महत्त्वाचा प्रश्न आहे. काय होतं की डे टू डे लाईफमध्ये बरीच जे स्टुडंट आहेत, कॅन्डिडेट्स आहेत, ते भेटत असतात आम्हाला. सर थोडंसं मला मीन्स आमचं फिलिंग असं आहे की बुकिश नॉलेज जे आहे की माझं डिप्लोमा पूर्ण झालं, आता मी माझी पुस्तकं जे आहेत ते कुठंतरी रद्दीमध्ये विकेन किंवा कुठंतरी कपाटावरती माळावरती ठेवून देईन, असं न करता की तो जे नॉलेज आहे तो तुम्हाला मीनवाईल जॉब मिळत नाही. आणि मी तर हे बोलेन की जॉब मिळाल्यानंतर पण रेफरन्सेससाठी ते पुस्तकं जे आहे नेहमी तुम्ही जिथं तुम्ही देव ठेवता, तुमचा देवालय तुमचा आहे, तिथंच ती पुस्तकं पण असावी. काय होतं की जे तुम्ही कोर्स केलेला आहे, डिप्लोमा केला आहे, त्या बेसिसवरती तुम्हाला जॉब मिळतो, त्या नॉलेजवरती जॉब मिळतो.
पण हा नॉलेज जे आहे ह्याला लाईव्ह ठेवणे, जिवंत ठेवणे हे तुमच्या हातात आहे. बरोबर. सो काय होतं की जे फार्मसी झालेली मुलं असतात, म्हणजे असे एक्सपिरियन्स आमचे आहेत की पासआउट होऊन आलेले असतात, त्यांना आम्ही एक साधा प्रश्न विचारला की तुम्हाला विषय किती होते, सब्जेक्ट Okay, किती होते आणि okay. त्याची नावं सांगा. ती सुद्धा लोक सांगू सांगू शकत नाही. बापरे. सो माझी रिक्वेस्ट आहे मित्रांनो की नॉलेज तुमचा जे आहे हा त्याला पूर्णपणे तुम्ही जिवंत ठेवा. नॉलेज हे वाढवत राहा. लाईफ ही जी आहे ही जर्नी जी आहे ती लर्निंग प्रोसेस आहे. राईट. डे टू डे तुम्हाला काहीतरी नवीन शिकावं लागतं, अपग्रेड करावं लागतं, अपडेट करावं लागतं. राईट. अगदी ओव्हरऑल जर आपण फार्मा ग्रॅज्युएट्स बद्दल जर आपण बोलायचं झालं तर बरेच स्टुडंट्स असे आहेत ज्याच्यामध्ये स्टुडंट समोर ऑप्शन 2 असतात की माझं ग्रॅज्युएशन किंवा माझं डिप्लोमा झाल्यानंतर एकतर मी जॉब करावा किंवा एकतर मी माझा बिझनेस चालू करावा. पहिली जी कॅटेगरी आहे ज्याच्यामध्ये मला जॉब हवा आहे, जिथे एखादी कंपनी मी जॉईन करतोय तिथला एम्प्लॉई होतोय, तर मी एम्प्लॉई होण्यासाठी माझ्याकडे ती कॅपॅबिलिटी आहे का हे चेक करणं, हे एन्श्युअर करणं एक खूप मोठी जबाबदारी ही तुमची आहे. आणि दुसरी कॅटेगरी ज्याच्या ओरिएंटेशनने माझा दुसरा प्रश्न असणार आहे की माझं एज्युकेशन झाल्यानंतर आता मला बिझनेस चालू करायचा आहे. जर मला बिझनेस चालू करायचा आहे तर बिईंग अ फार्मा प्रोफेशनल किंवा अगदी मी जरी नॉन फार्मा असेल तर माझ्यासाठी जनरिक कार्डमध्ये काय अपॉर्च्युनिटीज आहेत की मी जनरिक कार्डची फ्रँचायझी घेऊ शकतोय, मी माझा बिझनेस चालू करू शकतोय आणि मी माझा बिझनेस चालू करून मग एम्प्लॉयमेंट जनरेशन होऊ शकतं, जिथं पूर्णपणे विन विन सिच्युएशन आहे. म्हणजे मी व्यवसाय पण चालू केला, बिझनेस पण चालू केला आणि मी एम्प्लॉयमेंट जनरेशन सुद्धा इथं दिलेली आहे. याबद्दल तुम्ही काय सांगू शकता? कसं आहे जनरिक आर्टमध्ये बेसिकली बघा, जनरिक औषधाचं जे दुकान चालू करायचं म्हणजे जी आमची फ्रँचायझी मॉडेल आहे ह्याच्यामध्ये असं नाही आहे की तो फार्मासिस्टच असला पाहिजे. सगळ्यात इम्पॉर्टंट हे आहे की त्याला स्वतःला काहीतरी चांगला बिझनेस करण्याची त्याची इच्छा पाहिजे. मला पैसे कमवण्याची थोडीशी माझी इच्छा पाहिजे, थोडीशी आपण म्हणतो ना हंगर जी आहे ती खूप जरुरी आहे. ती असेल तरच बरेचसे प्रॉब्लेम्स हे सॉल्व्ह होऊ शकतात. आमच्याकडे जे मला म्हणजे आमचं असं ऑब्झर्वेशन आहे की आमचे जितके काही फ्रँचायझी आता उभ्या आहेत ह्याच्यामध्ये जवळजवळ 70% फ्रँचायझी ह्या नॉन फार्मा बॅकग्राऊंडची लोक चालवतात. ओके. आणि ते उलट जास्त चांगल्या पद्धतीनं चालवतात. जे फार्मासिस्ट ज्या पद्धतीने दुकान चालवतो त्याच्यापेक्षा काहीच चांगल्या पद्धतीनं नॉन फार्मा बॅकग्राऊंडची लोक दुकान चालवतात. कारण ह्याच्या मागचं बेसिक लॉजिक हे आहे की त्यांना बेसिकली फक्त त्यांना बिझनेस चांगला करायचा आहे. मला तिथं नॉलेज माझं दाखवायचं नाहीये, मला माझा बिझनेस चांगला करायचा आहे. सो ही जी लोक आहेत, अशी जी लोक आहेत, अशा सगळ्यांसाठीच माझी रिक्वेस्ट आहे की ज्यांना कोणाला अशा पद्धतीचं जर व्यवसाय सुरू करायचा असेल, कारण आता बघा जनरिक आर्टचे ऑलरेडी 1100 फ्रँचायझी आत्ता आहेतच, पण या एंटायर आमचा पुढचा 10 वर्षाचा प्रोजेक्ट जो आहे तो 25,000 शॉप्स आहे पॅन इंडिया. सो हेवी आमच्याकडे अपॉर्च्युनिटीज, ॲम्पल अपॉर्च्युनिटी आहेत. सेकंडली इम्पॉर्टंट आणि मला हेही सांगायला आवडेल की असं मी जस्ट माझ्याकडे आता काही फार्मसी कॉलेजचा डेटा आहे, तर सगळ्यात जास्त फार्मसी कॉलेजेस भारतामध्ये महाराष्ट्रातच आहेत. जवळजवळ आपण असं म्हणू शकतो की भारतामध्ये जेवढी काही फार्मसी कॉलेजेस आहेत ह्याच्या 1/3 कॉलेजेस फक्त महाराष्ट्रात आहेत. सो जे काही आमचे फार्मासिस्ट मित्र आहेत किंवा जे विद्यार्थी आहेत किंवा विद्यार्थिनी आहेत, सो ह्यांनी थोडंसं एकतर आयदर स्वतःला थोडंसं अपग्रेड करून आणि स्वतःचं गाव जर सोडायचं ठरवलं तर खूप साऱ्या प्रचंड अपॉर्च्युनिटीज आहेत. जसं आता माझ्यापुढे डेटा आहे, जसं फॉर एक्झाम्पल आसाम आहे, बिहार आहे, दिल्ली आहे. दिल्लीमध्ये तर दिल्ली इतकं मोठं आहे पण दिल्लीमध्ये फक्त 9 फार्मसी कॉलेजेस आहेत. सो हेवी डिमांड आहे फार्मसिस्टची. म्हणजे जसं आता मगाशी आमचं डिस्कशन चालू होतं तेव्हा केरळ हे राज्य असं आहे की जिथं सगळ्यात जास्त फार्मासिस्ट हे अब्रॉडमध्ये आहेत. गल्फ कंट्रीजमध्ये आज ते काम करतायत की नर्सेस म्हणून असेल, अदरवाईज फार्मासिस्ट म्हणून पण असतील. म्हणजे याचा अर्थ की कसं आहे की महाराष्ट्रात काय झालं की खूप कॉलेजेस खूप आहेत, शेवटी बिचारे आमचे फार्मासिस्ट काय करतात की त्यांना मग जॉब नाही मिळत आहे किंवा स्वतःचा व्यवसाय ते केपेबल नाहीत, करू शकत नाही, फायनान्शियल अडचणी असू शकतात किंवा काही अदर अडचणी असू शकतात. मग त्यांना नाईलाज असतो, मग कपड्याच्या दुकानात काम करायला लागतंय किंवा चहाच्या टपरीवर जायला लागतंय. सो इतकी वाईट परिस्थिती आहे. सो माझं असं म्हणणं आहे की ह्यांची व्हॅल्यू बाहेर खूप जास्त आहे. सो त्यांनी स्वतःची व्हॅल्यू ओळखली पाहिजे लोकांनी जी आहे.
व्हॅल्यू ओळखली तर त्यांना खूप चांगली अपॉर्च्युनिटीज आहेत. आणि जनरली कार्ड तर कायम आम्ही फार्मासिस्ट बरोबर आहोत. आम्हाला खूप साऱ्या फार्मासिस्टची गरज आहे, कारण ओव्हर द पिरियड जसं आम्ही पुढच्या 10 वर्षात जसं मी तुम्हाला प्लॅन सांगितला की 25,000 शॉप्सपर्यंत आम्हाला जायचं आहे. सो नो डाऊट आम्हाला इव्हन कंपनी स्वतःचे काही आउटलेट्स जे आहेत, आम्ही आता काही प्लॅन करतोय की अदर स्टेट्समध्ये आम्ही जो 200 आउटलेट्सचं प्लॅनिंग करतोय. सो तिथेही आम्हाला फार्मासिस्टची गरज आहे. सो असे जे काही इच्छुक फार्मासिस्ट असतील त्यांनी जरूर आमच्याशी संपर्क साधावा याच्यासाठी. हे अगदी बरोबर सांगितलं. आणि महाराष्ट्रामधली जी आता परिस्थिती आहे, ज्याला मी म्हणेन की फार्मा रिलेटेड जर म्हटलं तर डिमांड आणि सप्लाय मध्ये थोडासा इम्बॅलन्स दिसतोय, थोडंसं सॅच्युरेशन दिसतंय. त्याच्यामुळे ही खूप मोठी अपॉर्च्युनिटी सगळ्या फार्मासिस्टसाठी आहे. फक्त त्यांची तयारी ही हवी की मला थोडंसं माझं टाउन सोडून, माझी सिटी सोडून बाहेर जावं लागणार आहे. पण ही जी अपॉर्च्युनिटी आहे खूप चांगली अपॉर्च्युनिटी. आणि ही अपॉर्च्युनिटी ग्रॅब करण्यासाठी जे काही इन्स्पिरेशन लागतं किंवा जो एक एंटरप्रेन्योरशिपचा जो एक जेनरिक डोस लागतो, तो डोस आज तुम्हाला हे देत आहेत. त्याच्यामुळे या सगळ्या खूप गरजेच्या आहेत. आपण रॅपिड फायर सुरू करतोय, बट त्याच्या आधी एक क्रिटिकल प्रश्न मला तुम्हाला दोघांना विचारायचा आहे. कारण बिझनेस करत असताना बऱ्याचदा आपण बरेचसे असे ट्रॅडिशनल थॉट्स सुद्धा असतात की बिझनेसमध्ये पार्टनरशिप नको. आणि या विषयावरच मला तुमच्याशी बोलायचं आहे की ही बरेच एक ट्रॅडिशनल थॉट प्रोसेस असते की पार्टनरशिप मध्ये बिझनेस नको बाबा. ठीक आहे, तर याच्याबद्दल तुमचे ओव्हरऑल इन्साइट्स काय आहेत? कारण तुम्ही स्कूलिंग पासून एकत्र आहात, बिझनेसमध्ये अगदी आज आपण 1100 स्टोअर्स पूर्णपणे उभे केले, जनरिकाचा एवढा मोठा एम्पायर तुम्ही बनवत आहात. या पूर्ण जर्नीमध्ये ऍज अ पार्टनर तुम्ही एकमेकांकडे कसं बघताय आणि ओव्हरऑल बिझनेस पार्टनरशिप रिलेटेड तुमचे इन्साइट्स काय आहेत? सी थोडंसं स्टार्ट मी करतो या बाबतीत. सी काय होतं बेसिकली की बिझनेस जे आहे आणि त्यामध्ये परत पार्टनरशिप. सो डेफिनेटली जे विचार करतो आपण की एक फार एकदम थिन लाईन असते ती रिलेशनची. सो काय होतं की आमच्याबद्दल जर आम्ही जर बोलायचं असेल माझ्या आणि श्रीपादबद्दल, सो बेसिकली पैसा जे आहे हे कधीही आम्ही याला प्रायमरी ठेवलेला नाही आहे. राईट. सो थॉट प्रोसेस आमची अशी आहे की जे काय पैसा असेल तो सेकंडरी येतो. आम्ही काम जे आहे आणि फक्त काम हाच प्रायमरी आम्ही ठेवतो. ज्यावेळी काय होतं की दोघांचे थॉट प्रोसेस मॅच होतात, एक जेलिंग होतो. सो ह्या केसमध्ये तुमची पार्टनरशिप जी आहे ही कधीही खराब होत नाही आणि अजून घट्ट होत जाते की जसं वेळ पुढं जाईल, जसे वर्ष पुढं जातात, ती पार्टनरशिप अजून घट्ट होत असते. सो आजच्या डेटला तर अशी सिच्युएशन आहे की माझ्या मनात काय चाललंय, की मी काय विचार करतोय किंवा श्रीपाद काय विचार करतो, ते एकमेकांना लगेच वी कॅन रीड इच अदर. सो हे कधी येतं की ज्यावेळी ट्रस्ट असतो, फर्स्ट थिंग फ्रीडम असतो. राईट. ठीक आहे. आणि दोघांनीही चिकाटीनं आणि कष्टानं जर त्या व्यवसायाला पुढं नेण्याची दोघांची जर इच्छा असेल, सो ह्या 3 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत असं मला वाटतं. की शॉर्ट टर्म विचार करू नका. पार्टनरशिप वाईट नसते. पार्टनरशिपमुळे काय होतं की 2 डिफरंट पर्सनॅलिटीचे थॉट प्रोसेस जे आहेत, जे आयडियाज आहेत, ते एकत्र येतात आणि तुमच्या बिझनेसला तितक्याच ताकदीनं तुम्ही डबल पॉवरनं पुश करू शकता पुढं. अगदी बरोबर. सो हे माझा व्ह्यू आहे. नक्कीच श्रीपाद सर खूप छान ॲक्च्युली विषय आहे हा. की म्हणजे खूप लोक प्रश्न विचारतात. असं नाही की आजपर्यंत आम्हाला अनेक लोकांनी प्रश्न असा विचारलेला आहे की सर तुम्ही पार्टनरशिपमध्ये कसं काय तुम्ही व्यवसाय करता. सो आता असं सलीम म्हणाला की एक खूप थिन लाईन असते. तर ती थिन लाईन जी आहे ती सगळ्यात मोठी ती ट्रस्टचीच असते बेसिकली. आणि सेकंड इम्पॉर्टंट पार्ट आहे की जसं आता म्हणला की फंड, पैसा, म्हणजे पैसा हा त्याच्यामधला महत्त्वाचा पार्ट आहे. की आपण जर पैशाला फॉलो करत असू तर कदाचित आपण काय करतो की मग बेसिक आपला मोटो जो आहे तो आपण बाजूला पडतो. मी पैशावर कॉन्सन्ट्रेशन करतो, मग माझा व्यवसायाकडे दुर्लक्ष. सो बेसिकली व्यवसायावरती आपण कॉन्सन्ट्रेशन केलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचा पार्ट एक आणखी मला ह्याच्यात ॲड करायचं आहे की बेसिकली तुमचं एक एम जे आहे हे फिक्स पाहिजे. आणि माझा पार्टनर माझ्यासाठी माझ्या एममध्ये बरोबर आहे की नाही हा प्रश्न तुमच्या मनात आला नाही पाहिजे. ठीक आहे, मी आहे ना, मी करतोय, मला केलं पाहिजे. आज
म्हणजे त्याच्या दृष्टिकोनात पण तोच पॉईंट आहे की तो म्हणतो की नाही मला हे माझं एम आहे हे मी करणार, माझा पार्टनर बरोबर आहेच, नो डाऊट. Yes. सो ही एक जी विश्वासाची भावना आहे ही आणि एम, ह्या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. म्हणजे हे जर असेल, हा बघा शेवटी कसं आहे, पाची बोटं सारखी नाहीत, प्रत्येकाची थॉट प्रोसेस वेगळी आहे, दोन वेगळ्या माणसं दोन वेगळ्या Exactly. ठिकाणी एकत्र आली की वादविवाद हा पार्ट असतोच, तो काही कुठं जात नाही. म्हणजे कधी नवरा बायकोत भांडणं होतात, पार्टनरशिप हा फार वेगळा विषय आहे. सो वादविवाद हे असतात, पण एक आपण कशासाठी करतो, म्हणजे बेसिकली आम्ही नेहमी एक कायम म्हणतो की म्हणजे किंवा काही एखादा मुद्दा आहे आणि समजा माझा एखादा मुद्दा त्याला नाही पटला, तर तो मला इतकंच म्हणतो, तुला खात्री आहे ना ह्याच्यात आपला फायदा दोघांचा होईल, खात्री आहे, चला पुढे जाऊया. किंवा एखादा मुद्दा असा असेल की जो मला पटला नाही, म्हणजे तर तोही तसं म्हणतो की यार. सो हे इन जेलिंग जे आहे ना हे खूप महत्त्वाचं आहे. सो अल्टिमेटली आमचं एम एकच आहे की आपल्याला आपली कंपनी एका सर्टन लेवलला नेऊन ठेवायची आहे आणि त्याच्या फायद्यासाठी त्या आपल्या ऑर्गनायझेशनच्या बेनिफिटसाठी आपण काय करू शकतो ते आपण सगळं करायचं आहे. सो मग त्यामुळे कधी असा आतापर्यंत विषय आला नाही आणि खूप चांगलं आमचं जेलिंग जे आहे त्यामुळे आणखी घट्ट होत गेलं. सो जसं आम्ही पिरियड ऑफ टाइम जितके जास्त आपण स्पेंड करू सो आपोआप मग तो एक पार्ट निघून जातो. कारण 99% पार्टनरशिप ब्रेक होण्यामागं पैसा हाच कारणीभूत असतो की जिथं पैशावरती कॉन्सन्ट्रेशन आलं तिथं पार्टनरशिप 100% ब्रेक होण्याचे चान्सेस. अगदी बरोबर. हे खूप खूप इम्पॉर्टंट इनसाइट्स आहेत. आणि थोडंसं समराईज करायचं असेल तर मेनली ट्रस्ट, एकमेकांचे जे एफर्ट्स आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कॉमन गोल्स किंवा कॉमन विजन ज्याला आपण म्हणतोय हे असणं खूप गरजेचं आहे. आणि त्यामुळेच पार्टनरशिप जी आहे ही खूप मोठी जर्नी होऊ शकते. एक लॉंग टर्म जे काही गोल्स तुम्ही ठेवलेले आहेत हे डेफिनेटली तुम्ही अचीव्ह करू शकताय. यानंतर रॅपिड फायरला आपण सुरुवात करतोय. रॅपिड फायरमध्ये जे काही प्रश्न मी विचारतोय, एकच रिक्वेस्ट आहे की इमिजिएट आणि स्पॉन्टेनियस जे काही तुमच्या मनात असेल ते तुम्ही सांगावं. एकच प्रश्न आहे जो तुम्हाला दोघांना मी विचारतोय. पहिल्यांदा सलीमजींना, आज जर जनरी कार्ड नसतं तर आज सलीमजी कुठे असते? जनरी कार्ड नसतं तर सलीम जे आहे कुठला तरी व्यवसाय सोशल कॉज असलेला त्यामध्ये नक्कीच, बट जॉब जे आहे तो नक्की केलेला नसतो. ओके 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 ओके. सेम माझं उत्तरही सेमच आहे. कारण बेसिकली इंटरेस्ट हा पहिल्यापासून बिझनेसमध्येच इंटरेस्ट असल्यामुळं सो नक्कीच हा नसतं तर कुठं ना कुठं तर काहीतरी व्यवसाय करत नक्की राहिलो असतो. राईट. दुसरा जो प्रश्न आहे थोडासा क्रिटिकल मी म्हणेन, जो ऑनलाईन फार्मसीचा विषय आहे आणि ज्याच्याबद्दल एक तो डिबेटेबल विषय आहे आपल्या कंट्रीमध्ये. तर जनरी कार्डला आपण समोर ठेवून ऑनलाईन जनरी कार्ड की ऑफलाईन जनरी कार्ड? आम्ही असं म्हणू शकतो की ऑफलाईन हँड इन हँड किंवा ऑफलाईन टू ऑनलाईन. ओके. ट्रान्सफॉर्मेशन एक ब्लेंड आहे. येस. से ॲज काळाची जी गरज आहे यू हॅव टू मूव्ह इन दॅट डायरेक्शन. राईट. मग यामध्ये जनरी कार्डचं काही पुढचं विजन पोस्ट कोविड? सी मॅक्झिमम 100% जी गरजू लोक आहेत त्यांच्यापर्यंत पोचणं, औषधं पोचवणे हाच आमचा एक मूलभूत जे आहे आमचं टार्गेट किंवा इंटेन्शन आहे. सो त्यासाठी ऑफलाईन प्लस ऑनलाईन हे आम्ही दोन्हीची मदत घेऊ. ओके. श्रीपादजी, तुम्हाला अजून याच्यामध्ये काय ऍड करायचं? येस. आम्ही जसं आता इव्हन आपण कोविडच्या काळामध्ये बघतो की हे सो एकदम ऑल टुगेदर डिफरंट एक आजार होता की किंवा एक अशी सिच्युएशन क्रिएट झाली, पॅन्डेमिक सिच्युएशन, की ज्याच्यामध्ये लोकांचा एंटायर बिझनेसकडे बघण्याचा असेल किंवा अगदी शिक्षणापासून म्हणजे इव्हन शैक्षणिक पासून सगळ्याच पॅरामीटरमध्ये ऑनलाईनला खूप महत्त्व क्रिएट झालेलं आहे. सो मग व्हाय नॉट, म्हणजे ह्याच्यामध्ये का नाही आपण जाऊ शकत? औषधामध्ये सो गरज आहेच लोकांना. बरोबर. सो नक्कीच आम्ही असं म्हणू की हँड इन हँड मीन्स ऑफलाईन आणि ऑनलाईन हँड इन हँड आपल्याला जावं लागणार. राईट. तिसरा आणि शेवटचा प्रश्न तुम्हाला दोघांना मी विचारतोय की जनरिक कार्ड पूर्णपणे जनरिक मेडिसिन्सच्या बिझनेस मधला आज ॲमेझॉन म्हणावा की वॉलमार्ट म्हणावा? सी ॲमेझॉनही नाहीये आणि वॉलमार्टही नाहीये. जनरिक कार्ड हा जनरिक कार्डच आहे. ग्रेट. सो डेफिनेटली जनरिक कार्ड जे आहे की त्या लेवलला नक्कीच आम्ही फ्युचर जे आहे त्या लेवलला आम्ही घेऊन जाऊ. सो ॲज अ मिरजकर, ॲज अ महाराष्ट्र, ॲज अ भारतीय आम्हाला नक्कीच अभिमान वाटेल की ही कंपनीची सुरुवात आम्ही दोघांनी मिळून केली होती
आणि ते एक नवीन बेंचमार्कला एक Yes. इंटरनॅशनल लेवलला आम्ही त्या कंपनीला पोहोचू घेऊन शकलो. जाऊ. Yes. नक्कीच. सो डेफिनेटली तोच आमचा टार्गेट आहे, तोच आमचा विजन मिशन जे आहे तोच असेल. श्रीपाद. येस 2031 पर्यंत जसं मी म्हणलं की जगातली सगळ्यात मोठी चेन होण्याचा आम्हाला अभिमान राहील किंवा भारतीयांना Right. याचा अभिमान राहील की ही अशी कंपनी आहे की जी जगातली सगळ्यात मोठी Organization ऑर्गनायझेशन असेल. ह्या क्षेत्रामध्ये किंवा या फ्रँचायझी मॉडेल Yes. मधली. सो आम्हाला कारण भारतामध्ये स्पेसिफिकली काय आहे की भारतामध्ये थोडंसं मी सांगतो की फ्रँचायझी मॉडेलला इतकं सक्सेस मिळालं नाही. म्हणजे ओव्हरऑल फ्रँचायझी जी कन्सेप्ट आहे ही अदर कंट्रीजमध्ये किंवा युरोपियन कंट्रीजमध्ये जास्त त्याचा स्कोप आहे, पण भारतामध्ये फारसं त्याला इतकं म्हणजे काय म्हणू शकतो की त्याची इतकी ग्रोथ होऊ शकली. सो आम्हाला ते एक रोल मॉडेल किंवा बेंचमार्क एक बनवायचा आहे आणि सो नक्कीच आम्ही तो बनवणार. परफेक्ट. सी बेसिकली एक शेर आहे हिंदीचा, तो मला इथं बोलावं असं वाटतं येस. कि हम दोनों चले थे राह मंजिल की ओर, लोग जुड़ते गए और कारवा बनता गया. वाह. खूप छान. अगदी ज्या स्पीडने आणि ज्या स्केलनी आज जनरी कार्ड काम करत आहे, आपल्याला स्पीड आणि स्केल तर दिसतंय, बट ज्या कॉस्टसाठी तुम्ही काम करत आहात, ज्या कॉस्टसाठी आज जनरी कार्ड काम करत आहे, खूप ॲप्रिशिएबल आहे. याची गरज आज आपल्या कंट्रीला आहे, याची गरज आज लिटरली पेशंट्सना ही गरज आहे आणि खरंच खूप छान हे काम आहे, ॲप्रिशिएबल काम आहे. Thank you. फक्त जाता जाता स्टार्टअप कट्ट्यावर आज जेवढे काही व्ह्युअर्स आहेत, या व्ह्युअर्सना जे मॅक्सिमम आज यंगस्टर्स आहेत, स्टुडंट्स आहेत, जे यासाठी आलेले आहेत की मला असं एखादी जर किक मला मिळाली ह्या सेशनमधून तर मी सुद्धा माझा स्टार्टअप किंवा बिझनेस चालू करू शकतोय, तर नेमकी ही किक किंवा नेमका हा डोस, जेनरिक डोस ज्याला आपण म्हणूया, हा Okay. तुमच्याकडून ऍडवाइस किंवा सजेशन आपल्या व्ह्युअर्सना काय राहील? ओके, बघा सिम्पल एक आहे की असंच नाही की जेनरिक व्यवसायच नाही, कुठलाही व्यवसाय ज्यांना कुणाला जे काही विद्यार्थी आहेत किंवा जी लोक आहेत की ज्यांना काही व्यवसाय वेगळ्या पद्धतीचा करायचा, तर 2-3 मुद्दे खूप महत्त्वाचे आहेत आणि ज्याच्यावर त्यांनी जर लक्ष दिलं तर तो खूप चांगल्या पद्धतीनं व्यवसाय करू शकतात. सगळ्यात महत्त्वाचं आहे की स्टडी, त्या क्षेत्राचा तुमचा अभ्यास खूप जो महत्त्वाचा आहे. भले त्याला कितीही वेळ लागला तर तो अभ्यास पूर्ण झाल्याशिवाय तुम्ही व्यवसायात उतरू नका, पहिला मुद्दा. सेकंड आहे की असा काही व्यवसाय तुम्ही करा किंवा असं काही सिच्युएशन तुम्ही बघा की जी आजपर्यंत कोणी केलेलं नाही. 4 लोक जे करत आहेत, 4 लोकांनी चहाची दुकान काढली की मीही 5वा तिथं चहाचंच दुकान काढतोय. सो ह्याच्यात काही मजा नाही आहे. सो वेगळेपणा काहीतरी तुम्हाला दाखवता आला पाहिजे. बरोबर. सो ते खूप महत्त्वाचा मुद्दा आहे की आणि तिसरं सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की लोकांची गरज ओळखून, Right. गरज ही शोधाची जननी आहे असं म्हणतात. सो गरज काय आहे, लोकांची गरज काय ते बघून तुम्ही तुमचा व्यवसाय जर सुरू केलात तर खूप हेवी अपॉर्च्युनिटीज, म्हणजे आज तुम्ही जिथं आहात तिथून सुद्धा प्रचंड अपॉर्च्युनिटीज तुम्हाला दिसू शकतील. सो हे 3 इम्पॉर्टंट मुद्दे आहेत जे सगळ्यांनी लक्षात ठेवलं तर नक्कीच चांगले बिझनेसमन उभे होऊ शकतात. आणि ऑफ द रेकॉर्ड, ऑफ द वे जाऊन आम्ही सांगू की असे जर काही कोणी बिझनेसमॅन असतील आणि ज्यांना काही टिप्स पाहिजेत किंवा ज्यांना काही मार्गदर्शनाची गरज आहे तर आम्ही नक्कीच ओपन आहोत, नक्कीच सपोर्ट करू, मार्गदर्शन करू. सी थोडंसं ॲड ऑन करतो मी सर की सुरुवात ही 40,000 रुपीज नी आम्ही केली होती. ओके. 40,000 रुपयानं सुरुवात केली होती. सो द स्पॅन ऑफ 5 years, 5 वर्षामध्ये हा व्यवसाय 40,000 ते 40 कोटीचा झालेला आहे. वा. सो मला इतकंच सांगायचं आहे की कुठलाही व्यवसाय सुरू करत असताना भांडवल मोठा लागतो अशातला भाग नाही. तुमचा विजन मोठा लागतो, आयडियाज मोठे लागतात तुमचे, आणि आयडियाज प्रत्येकाकडे असतात, प्रत्येकाच्या ब्रेनमध्ये आयडियाज असतात, फक्त आपण त्याला इम्प्लिमेंट करत नाही. Right. आज मी 10 विचार करतो की हा मी हे करेन, मी ते करेन, हे असं युनिक माझ्याकडे आयडियाज आहेत. सो मित्रांनो, मला असं वाटतं की त्याला प्लीज तुम्ही इम्प्लिमेंट करा, त्याला ॲक्च्युअलमध्ये तुम्ही त्याला उतरवा, तुमच्या ब्रेनमध्ये जे आहे ना त्याला बाहेर काढा. सो बेसिकली श्रीपाद आणि मी ज्यावेळी हा व्यवसाय मी ठरवला चालू करायचं, तर सेम होतं की जॉब आम्ही दोघांनी रिझाईन केलेला होता, घरची लायबिलिटीज होती, राईट. मित्र परिवार जे आहेत तो त्यांना कसं उत्तरं द्यायची, मीन्स एक जे तुम्ही जे बोलला की एक तुम्ही एक मीन्स कम्फर्ट झोनमध्ये होता. सो सेम प्रश्न त्यांचाही होता की यार तू काय करतोस, की तुला वाटत नाही का ही चुकीचं आहे डिसिजन तुझा. सो डिस्करेज आणि एनकरेज ह्या गोष्टी आयुष्यामध्ये होत असतात.
सो तुम्हाला स्वतःला एनकरेज आणि मोटिवेट करणारी बाहेरची कुठली व्यक्ती मित्रांनो भेटणार नाही. बरोबर. सेल्फ तुम्हाला Self-motivation. मोटिवेट करावं लागेल आणि विश्वास तुमच्यामध्ये जे आहेत त्या विश्वासाला पुढं जाऊन त्या एका डिवाइन पॉवरमध्ये कन्वर्ट तुम्हाला करावं लागेल. सो इतकंच मला असं खूप बोलावं छान, वाटतं. खूप छान. आणि खूप मोठी ऍडवाइस आणि मोठं सजेशन आज या स्टार्टअप कट्ट्याच्या निमित्तानं सगळ्या व्ह्युअर्सना मिळालेली आहे. आणि ओव्हरऑल ही जी काही तुमची जर्नी आहे आणि ज्या पद्धतीनं तुम्ही ते विजन ठेवलेलं आहे, आम्हा सगळ्यांकडून जेवढे काही व्ह्युअर्स आहेत त्या सगळ्यांकडून तुम्हाला शुभेच्छा. यामध्ये जे काही चांगल्या कॉजसाठी तुम्ही कॉन्ट्रीब्यूट करत आहात खूप छान आणि ॲप्रिशिएबल आहे. फक्त अगदी मी व्ह्युअर्सना सांगेन की जर जनरी कार्डचा तुम्हाला सुद्धा पार्ट बनायचा असेल तर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये सगळे डिटेल्स जनरी कार्ड मेडिसिन्सबद्दल आहेत, तुम्ही कधीही संपर्क साधू शकताय. श्रीपादजी, सलीमजी, स्टार्टअप कट्ट्यावर तुम्ही आलात, वेळ दिलात त्याबद्दल टीम ओपेक्सबद्दल आणि टीम प्लॅन बी बद्दल तुम्हा दोघांचं परत एकदा मी आभार व्यक्त करतोय. धन्यवाद. आणि परत एकदा मी अगदी व्ह्युअर्सना पण सांगू शकतोय की आमच्याकडून स्टार्टअप कट्टाकडून आणि सगळ्या व्ह्युअर्सकडून मी श्रीपादजींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतोय. कालच त्यांचा वाढदिवस झाला, तर तुम्ही सुद्धा तुमचे जे काही बर्थडे विशेस आहेत श्रीपाद सरांसाठी लाईव्ह चॅटमध्ये, डिस्क्रिप्शनमध्ये, कमेंट्समध्ये देऊ शकताय. परत एकदा स्टार्टअप कट्ट्यावर आल्याबद्दल तुमचे आभार, धन्यवाद. थँक्यू. थँक्यू.